नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। कामानिमित्त मनपात जाणार तर दुचाकीच वापरा, पदाधिकारी नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकीला प्रवेश बंदी, प्रशासनाच्या पार्किंगच्या समस्येवरती तोडगा। तर केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती, अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम। आता बघूया सविस्तर बातम्या। शहरात कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांना पार्किंग समस्येचा सामना करावा लागत आहे। अनेकदा दंडही भरण्याची वेळ नागरिकांवरती येत आहे। निवडणुकीनंतर महापालिकेला पार्किंगची समस्या जास्तच भेडसावत आहे। त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकी वाहनांना 17 एप्रिल पासून प्रवेश बंदी करण्यात आली आहे। मात्र पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवकांचे नातेवाईक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता वाढणार आहे। याशिवाय महापालिकेत जाण्यासाठी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, अन्यथा चारचाकी पार्क करण्यासाठी जागेचा शोध घेताना महापालिकेला वळसा घालण्याची वेळ येणार आहे। महानगरपालिकामध्ये बॉडी आल्यापासून नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांशी वाद घालू लागल्याचं पहिल्याच दिवशी दिसून आलंय। काहींनी तर महापालिका कुणाच्या बापाची नाही अशा शब्दात सुरक्षा रक्षकांना सुनावलं। शहरातील पार्किंग व्यवस्थेचे 3 वाजल्यात। नागरिकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे। महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक, नगरसेवकांचे नातेवाईक व कार्यकर्त्यांची रेलचेल महापालिकेत वाढली आहे। त्यात अनेकांकडे महागड्या गाड्या आहेत। परिणामी महापालिकेच्या मुख्यालयामध्ये पार्किंगचा प्रश्न निर्माण झालाय। त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी ही सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आता सुरक्षा रक्षक आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू आहेत। आधी पार्किंगसाठी व्यवस्था करावी, नंतरच प्रवेश बंदीचे आदेश काढावेत अशी मागणी केली जात आहे। मुख्यालयात चारचाकी वाहनांनाच प्रवेश दिला जातोय, मात्र वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने जे नगरसेवक अगोदर येतील त्यांच्याच चारचाकीला प्रवेश दिला जाईल। पार्किंगची जागा फुल झाल्यानंतर नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही। यासोबतच आयुक्त, दोन्ही अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशा 4च अधिकाऱ्यांची वाहने आज सोडण्यात येतील असे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत। महापालिकेतील महिला नगरसेवकांपैकी जवळपास 80% नगरसेवकांचे काम त्यांचे पती किंवा इतर नातेवाईक पाहतात। तेच महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरवतात। विशेष सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा अशा विशेष बैठकांनाच नगरसेविका महापालिकेत येतात। मात्र आता महापालिकेत चारचाकीत बसून प्रवेश करण्यासाठी नगरसेविका असलेल्या पत्नीलाही सोबत आणावं लागणार आहे। नवनिर्वाचित आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पदभार घेतल्यापासून पाणी प्रश्न आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढीचे स्रोत आणि जुन्या मालमत्ता करात असलेल्या उणिवा दूर करून नागरिकांना सहज सोप्या पद्धतीने मालमत्ता कर लावणं व लवकरात लवकर तो कर भरून घेणं यासाठी आयुक्त विशेष लक्ष देत आहे। याच अनुषंगाने आता प्रत्येक झोन कार्यालयामध्ये मालमत्ता कर व करासंदर्भात विशेष सेल गठीत केला असून येत्या सोमवारपासून हा सेल सुरू होत असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे। एक आपण विशेष अभियान, एक सेल आहे तो सोमवारपासून सुरू करणार आहे। सुपर 40 नाही, आता 20 लोक तरी आहेत, पण दोन्ही गोष्टी करणार आहे। एक झोन ऑफिसला एक स्पेशल सेल आपण 1 महिन्यासाठी करणार आहे। त्यामध्ये टॅक्स असेसमेंट करावं म्हणून जी लोक येतात, ॲप्लिकेशन घेऊन येतात, त्यांचा टॅक्स असेसमेंट 7 ते 15 दिवसामध्ये करणं आहे। म्हणजे वॉर्ड ऑफिसला टॅक्स असेसमेंटसाठी अर्ज दिल्यानंतर त्याची पोच देऊन 7 ते 15 दिवसामध्ये असेसमेंट करून घेणं, आणि जर कोणी सेम डे टॅक्स भरायला तयार असेल तर सेम डेच, म्हणजे जेवढ्या कमीत कमी वेळामध्ये त्याला टॅक्स असेसमेंट करून देणं आणि टॅक्स भरून देणं, हे एक काम तो सेल करेल। आणि मागच्या GIS सर्वेमध्ये आणि गुंठेवारी नियमितीकरणामध्ये ज्या ज्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत त्याचे नंबर आम्ही झोन वाईज देतो त्यांना। त्या प्रॉपर्टीचा फॉलोअप घेऊन त्याची असेसमेंट करून त्यांचा एक टॅक्स भरून घेणं। आणि तिसरा एक टास्क आपण त्यांना देणार आहे की
मागच्या वर्षी साधारणतः 3 लाख प्रॉपर्टीमधल्या 1,60,000च्या आसपास अशा प्रॉपर्टीज होत्या की त्यांनी टॅक्स भरलेला नाही. 1,40,000 प्रॉपर्टीने टॅक्स भरलेला आहे. तर या 1,60,000 प्रॉपर्टीचं फॉलोअप घेणं या आत्ताच्या कालावधीमध्ये, कारण 1,40,000नी भरलेलं आहे आणि ते भरतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे ते सुजाण नागरिक आहेत, त्यांना पुढच्या टप्प्यात फॉलोअप घेतला तर ते भरतील, किंवा जो आता ॲडव्हान्स भरला तो त्यातल्या लोकांनी भरला असेल असं आपण समजू. तर 1,60,000 ज्यांनी भरला नाही त्यांचा फॉलोअप घेऊन त्यामध्ये जर काही डुप्लिकेट असेल तर ते डुप्लिकेट तसं नोंदवून ते आपल्या ह्याच्यातून कमी तरी होतील आणि बाकी लोकांकडून टॅक्स वसूल करतील. हे 1 महिन्याच्या ड्राईव्हमध्ये आपल्याला करायचं आहे. थडगे शहरात गेली अनेक वर्षांपासून आहे. आताचे पालकमंत्री आमचे पूर्वीचे मित्र होते, आता नाहीयेत असं म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनपा इमारत कर्णपुरा भागात बांधण्याची मागणी पूर्वीपासून केलेली असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. एकतर ते जे पालकमंत्री आहेत आताचे ते एकेकाळी आमचे मित्र होते. आता ते मित्र नाही आहे, आता ते आमच्यापासून दूर गेलेले आहे. त्यामुळे मी हे सांगेल की आता तुम्ही काही म्हणाल, इथे तर सगळे थडगे सगळे या शहरामध्ये अनेक वर्षापासून आहे. परंतु मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की महानगरपालिका हे तितकंच खरं आहे की महानगरपालिकेत आता तिकडे जागा नाही आहे. नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका बांधावी अशी आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. ही मागणी जर पाहिलं असेल तर आम्ही जागा कोणती चॉईस केली माहिती आहे का? जी शिवसिंग परदेशी यांची जो कोपरा जागा आहे ते जागेवर रिझर्वेशन होतं महानगरपालिकेचं, आणि त्या महानगरपालिकेच्या म्हणजे पंचवटी कॉर्नर तिथे आम्ही खूप वर्षापासून त्या ठिकाणी मागणी करतो की त्या जागेवर त्या ठिकाणी महानगरपालिका व्हावं, कारण ते अगदी मध्यवर्ती शहरामध्ये येते. आता इकडे गेली कांचनवाडी, नक्षलवाडी पण गेलं, इकडे पडेगाव मिठविला, इकडे चिकलठाणा, कारण इथे जे आहे ते इथे जरा अडचण होते. त्यानिमित्ताने मी सांगेन की ही जागा तिथे त्या ठिकाणी पंचवटी कॉर्नर कर्णपुराच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी व्हावं अशी माझी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती. मी तसं मी आमच्या अनेक वर्षापासून फॉलोअप चालू आहे. परत त्या ठिकाणी बोलेल, महापौरांनुसार सांगितलं त्याने सांगेल इकडचा ठराव घ्यावा. जिल्ह्यातील केटरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चीज, एनालॉग व पनीर यांच्या वापराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी चीज, अनालॉग व पनीर वापराबद्दल अन्न व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचित केलंय. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील केटरिंग व्यावसायिकांची सहाय्यक आयुक्त अन्न विवेक पाटील यांनी बैठक घेऊन त्यांना माहिती दिली आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत असलेल्या तरतुदींबाबत माहिती दिली, तसेच अन्न सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आल्या. त्यांनी मार्गदर्शन केलं की कच्चे अन्न पदार्थ परवानाधारकांकडून खरेदी करावं व त्याचे पक्की खरेदी बिल घ्यावं. ज्या ठिकाणी अन्न पदार्थ तयार करतात ती जागा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ असावी. अन्न पदार्थ तयार करत असताना दर्जेदार कच्चे अन्न पदार्थ वापरावेत. पदार्थात चीज, एनालॉगचा वापर करत असल्यास त्याबद्दल ग्राहकांना तसं मेन्यू कार्डवरती अथवा ऑर्डर घेताना अवगत करावं. अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यायोग्य आहे याबाबत विश्लेषण अहवाल सादर करावा. अन्न हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी वर्ग असावा. अन्न हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डोक्याला टोपी व ॲप्रॉन देण्यात यावं. अन्न साठवण्याची भांडी ही स्टीलची व स्वच्छ असावीत. अन्न वाहतूक करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा अन्न परवाना घेणं गरजेचं आहे. तयार अन्न पदार्थांमध्ये कायद्याने बंदी असलेला कुठलाही घटक पदार्थ वापरू नये. केटरिंग असोसिएशनच्या वतीने प्रकाश देशपांडे, हितेंद्र सिंग ठाकूर, राजू सोनोने, कैलारा रोडे, सुनील बिष्ट, प्रशांत मुरकुटे व अन्य 50 केटरिंग व्यावसायिक हजर होते. तसेच प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे उपस्थित होत्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हॅलो, नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. बहिणी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा.
थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. स्टॉक मार्केट चॅम्प्स, पैसे डबल करा. आणि शर्माजी, ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन, आणि मी फसवे बँक स्टेटमेंट, आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बदतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रोटरी परिवार छत्रपती संभाजीनगर इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळाव्याचं आयोजन शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महिला कला महाविद्यालय येथे करण्यात आलं असून या मेळाव्याचा लाभ युवा पिढीने घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. नमस्कार, मी रोटेरियन स्वाती स्मार्ट छत्रपती संभाजीनगर येथील रोटरी परिवारातर्फे 24 एप्रिल 2026 रोजी महारोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. तो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे निराला बाजार येथील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय येथे सकाळी 9 ते 3 या वेळात आयोजित केला जाणार आहे. येथे 10वी 12वी ग्रॅज्युएट, ITI, इंजिनियर, डिप्लोमा अशा सगळ्यांसाठी 2,500च्या वर नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत. येथे व्हेरॉक, कालिका स्टील, पेंटालोन, फ्लिपकार्ट, त्याचबरोबर बँका, LIC, मार्केटिंग, हेल्थकेअर, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत. तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि इतरांना पण सांगावं. या रोजगार मेळाव्यासाठी संभाजीनगर वाळूज येथील सर्व रोटरी क्लब, रोटरॅक क्लब, इंटरॅक्ट क्लब, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय आणि इक्विटास डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रोजेक्ट घेतला जाणार आहे. तरी सगळ्यांनी त्याचा आवर्जून लाभ घ्या. आणखीन ह्या महारोजगार मेळाव्याला उपस्थित राहा. धन्यवाद. शहरातील महिलांसाठी स्वच्छता सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकारातून टॉयलेट सुरू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. महापालिकेत आयोजित बैठकीत तात्काळ निर्णय घेत प्रारंभी 2 टॉयलेटची चाचणी पायलट प्रकल्प म्हणून राबवण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील महिलांसाठी स्वच्छता सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकारातून टॉयलेट सुरू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली. बैठकीत तात्काळ निर्णय घेत प्रारंभी 2 टॉयलेटची चाचणी पायलट करून राबवण्याचं निश्चित करण्यात आलं. महिलांच्या सोयीसाठी ही सुविधा प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना सभापती अनिल मकरिये म्हणाले की शहरातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ शौचालय उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. टॉयलेट सारख्या आधुनिक सुविधांमुळे महिलांच्या दैनंदिन गरजा सुलभ होतील. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरभर अशा सुविधा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतील. शहरातील गुलमंडी चौक आणि उस्मानपुरा या 2 प्रमुख ठिकाणी ही टॉयलेट सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, शहर अभियंता संजय कोंबडे, शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, सागर निळकंठ आदींची उपस्थिती होती. नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा या संदेशाला उजाळा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यंदाही एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.
रविभाऊ वैद्य यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल 1000 पुस्तके मोफत वाटप करण्यात आली आहे. हा कार्यक्रम नूतन कॉलनी येथे भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी आकर्षक स्टेज उभारून विविध महापुरुषांच्या विचारांवरती आधारित पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. या उपक्रमामुळे परिसरात ज्ञानाचा प्रसार होण्यास मोठी चालना मिळाली. कार्यक्रमास पोलीस बॉईज असोसिएशनचे कोर कमिटी अध्यक्ष गोकुळ दाभाडे, अनिल मालुसरे, राज्य सचिव अरुण सदाशिवे, ज्ञानोबा धुमाळ, प्रदेशाध्यक्ष वाहतूक आघाडी दत्तात्रय धोकटे, अरुण दाभाडे, नवनाथ सातपुते, त्यासोबतच प्रमोदजी खाडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनिता पाटील, माया महानोर, पल्लवी तारडे, बांबडे महाराज, शिरीष चव्हाण, रोहित लोधे, चेतन वानखेडे, ॲडव्होकेट विक्रम प्रधान, शुभम गाडेकर, सुप्रिया चव्हाण, साई सदाशिवे, राजश्री पोफळे, बालकृष्ण शेवंते, अक्षय तळेकर, गणेश सोनवणे, रोहित जाधव, आकाश सुरडकर, संदीप उघडे, नरेंद्र नेरकर आदींनी या उपक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचं कौतुक केलं व अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजात वाचन संस्कृती वाढावी आणि युवकांना योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा गँगवॉरची ठिणगी पडल्याचं चित्र समोर आलंय. गुरुवारी रात्री सुमारे 9:30च्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील हनुमान नगर चौकात 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हवेत गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार पवन दिवेकर याच्यासह नातेवाईक असलेल्या साळवे याला ताब्यात घेतला आहे. हनुमान नगर चौकात 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हवेत गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार पवन दिवेकर याच्या नातेवाईक असलेल्या साळवे याला ताब्यात घेतला. त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार पवन देवेकर याच्यासह त्याचा नातेवाईक असलेल्या साळवे याला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार रांजणे आणि साळवे यांच्यात 2 दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात वाद झाला होता. त्याच वादाचं रूपांतर पुढे वाढत गेलं. गुरुवारी दुपारी न्यायनगर परिसरात दोन्ही गटांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. रात्री हनुमान नगर चौकात दोन्ही गट आमने सामने आल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. यावेळी साळवेने आपले नातेवाईक पवन दिवेकर याला घटनास्थळी बोलावलं. काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटलेला दिवेकर हातात बिअरची बाटली घेत शिवीगाळ करत घटनास्थळी आला. त्याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून विरोधी गटाला धमकावण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने परिस्थिती अधिक ताणली गेल्याने त्याने हवेत 2 राऊंड गोळीबार केला. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकतानाच इतर आरोपी फरार झाले. मात्र साळवे पोलिसांच्या हाती लागला. घटनास्थळी उपायुक्त पंकज अतुलकर, एसीपी मनीष कल्याणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे आणि अर्जुन राऊत यांनी पाहणी केली. दरम्यान पवन दिवेकर हा पीडी कंपनी नावाने ओळखला जाणाऱ्या टोळीचा प्रमुख असून गेल्या 4-5 वर्षात त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाचा गुन्हा, जीवघेणे हल्ले, चाकूने मारहाण यासारख्या प्रकारांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर एकूण 14 गुन्हे नोंद आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या टोळीचं दहशत निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित होत असल्याची माहिती आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कामानिमित्त मनपात जाणार तर दुचाकीच वापरा. पदाधिकारी नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकीला प्रवेश बंदी. प्रशासनाच्या पार्किंगच्या समस्येवरती तोडगा. तर केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती, अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.